सहर्ष स्वागत करतोय या क्रीडा नगरीमध्ये आणि या व्यासपीठावर आणि सुनील स्मृती चषकामध्ये. तर सगळेच ग्रेट मॅन त्याच्यावर बघितलं जात आहे की उमेश केने सर आणि कृष्ण केने सर एका पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये देखील आपण बघितलं एका जबरदस्त पंचगिरी सातत्याने बराचसा अनुभव आहे. उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत आणि त्यांचा अनुभव या ठिकाणी पूर्णपणे त्या ठिकाणी पणाला लावताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 षटकांचा एकत्रित सामना असेल दोन संघांमध्ये. आई खंडेश्वरी भावाले नुकतंच या ठिकाणी देखील विश्लेषण झाले. योगेश पाटील सरांनी देखील या ठिकाणी सांगितलं की 4 षटकांमध्ये तब्बल 108 धावा ठोकल्या होत्या आणि तो संघ देखील या ठिकाणी पहिल्यांदा बॅटिंग करण्यासाठी त्या ठिकाणी सज्ज असेल आणि समोरच्या संघाने देखील त्यांना इन्व्हाइट केलं की बॅटिंग करण्यासाठी. आणि 108 धावांचा जो पल्ला पार पाडला होता तो मात्र नक्कीच कुठेतरी एक संघाचं नाव देखील मोठं आणि तेवढीच मोठी फटकेबाजी देखील त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. आणि हा परफॉर्मन्स केल्यानंतर आपण जी जर्सी पाहतोय ती जर्सी आपण जर पाहिली तर नक्कीच विलासारच्या माध्यमातून मात्र त्या संघाला जर्सी देण्यात आलं. पहा क्रिकेटवरचं जे प्रेम आहे ते आपल्याला कुठल्याही प्रकारे तुम्हाला नक्कीच कुठल्याही दिशेने मात्र पाहायला मिळेल आणि त्याचं जागतं उदाहरण आपण या ठिकाणी पाहतोय. आणि एका मात्र पाहिलं आपण जर एक वेळा सांगे संघाचा विचार केला तर हा संघ सुद्धा अतिशय बलाढ्य संघ आहे. आपले लोणार परिषद आपण जर विचार केला तर कारण या संघामध्ये सुद्धा पाहिलं तर मनोज पाटील सारखा एक जबरदस्त खेळाडू, त्यानंतर रोशन मोगरे असतील, विक्टो असतील, त्यानंतर विकी मनोज पाटील यांना आपण इनॅक्शनमध्ये जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. यावेळी मात्र नक्कीच जवळपास डीप लॉंग क्षेत्रामध्ये हा चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक येतोय आणि तोपर्यंत 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावेने संघाचं अकाउंट ओपन करतोय फलंदाज अल्पेश. कारण की फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून पुढे येतोय. आपल्या गोलंदाजी बॉलिंग मार्कवर येतोय. या संघाच्या संघाने ज्याच्यावर मात्र जबाबदारी दिली तो गोलंदाज येतोय. पहिला चेंडू चांगल्या प्रकारे हाताला होता, रिदम मध्ये चेंडू हाताला होता आणि चांगल्या प्रकारे शॉर्ट बॉल देखील त्या ठिकाणी डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये केला होता आणि 2 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. ज्यावेळी मात्र आणखीच चांगला फटका आहे, प्लेसमेंट चांगला आहे. जवळपास बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये हा चेंडू जातोय आणि तोपर्यंत एक धावा मात्र कंप्लीट केली जाईल आणि एका धावेने धावफलक देखील त्या ठिकाणी एक हलवरपणे पुढे जातोय, तो देखील 3 या आकड्यावर. दरम्यान त्या ठिकाणी पंचांकडून दाद घेतल्यानंतर लगेच गाठ घेतल्यानंतर सामन्यात देखील सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवर आपण बघितल्या 2 धावा आल्या, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर देखील 1 धाव आली. एक आणखीच पहिले षटक आपण जे बघतोय एक पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जवळपास 2 क्षेत्ररक्षक जे आपल्याला पाहायला मिळतात. जवळपास मिड ऑन आणि मिड विकेट च्या मध्ये क्षेत्ररक्षक देखील तैनात केलेला आहे. त्यानंतर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये देखील एक क्षेत्ररक्षक. यावेळी मात्र नक्कीच चूक केले, फटका चांगला आहे आणि चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. हाफ ट्रॅकर हा चेंडू होता आणि चेंडूला त्या ठिकाणी लगेच चौक केला. जवळपास स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये हा चौकार येतोय. यावेळी मात्र नक्कीच जास्त पंच देखील आमच्याकडे वलता येतं आणि दोन्ही हात पहिल्यावर मात्र नक्कीच आमच्याकडे इशारा येतोय. हा चेंडू वाईट आहे आणि हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल आणि 1 धाव एक्सेस स्वरूपामध्ये धावफलकावर ऍड केली जाईल आणि धावा देखील लागल्या जाते. धावफलकावर 8 धावा. एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक फटका देखील चांगला पॉवरफुल आपल्याला पाहायला मिळाला आणि यावेळी मात्र नक्कीच गुड लेंथवर हा चेंडू पाहायला मिळतोय आणि हा चेंडू जाईल डॉट स्वरूपामध्ये. फलंदाज बीट होतोय, आपलं बाकीचं काम करतोय यष्टी रक्षक आणि हा चेंडू मात्र डॉट स्वरूपामध्ये सरळ निघून जातोय. यावेळी कमबॅक करतोय, वापसी करतोय आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर मनोज पुन्हा एकदा सज्ज असेल. यावेळी देखील जवळपास कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू जातोय. थोडंसं मिसफील्ड होते आणि तोपर्यंत मात्र 1 धाव रोखू शकणार नाही आणि या एका धावेने धावफलक देखील पुढे जातोय आणि तो देखील 9 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. आई खंडेश्वरी भावाले संघ. तर पॉवर प्लेचं षटक आहे. ज्यावेळी टेनिस बॉल क्रिकेट आपण पाहतोय पहिलं षटक असेल
10 पेक्षा जास्त धावा लागल्या की ती मात्र आणखी धावसंख्या एक समाधानकारक धावसंख्या म्हणून मानली जाते आणि तीच सुरुवात एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते आई खंडेश्वरी भावाली संघाच्या माध्यमातून. यावेळी मात्र आणखी चांगला फटका आहे जवळपास मिड ऑफ क्षेत्रामध्ये हा चेंडू जातोय आणि क्षेत्ररक्षक येतोय आणि तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धाबा कंप्लीट केल्या जाते. अतिशय चांगल्या प्रकारे चांगलं एक रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि या 2 धावेने धावफलक देखील जातोय तो देखील 11 या धाव संख्येवर आणि एका षटकाचा खेळ देखील तो संपला जातोय आणि 11 धाबा खर्च करतोय. आपण बघितलं पॉवर प्लेचं तर खेळाडू कक्षामध्ये जे आपण आपल्यासाठीच बनवलेलं आहे त्या खेळाडू कक्षामध्ये आपण खेळाडू पेज आपल्यासाठी ज्या खुर्च्या आहेत त्यामध्ये आपण बसायचं आहे विनंती असेल आणि खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच बसतील विनंती असेल. तर एका षटकाचा खेळ झाला आणि धावा देखील 11 धावा या धावफलकावर लागल्या जाते. ते देखील पॉवर प्लेचं षटक एंडेड झालं. मनोज याने देखील आपण बघितलं होतं आपण ओपनिंग मध्ये संघाच्या संगणकाने देखील सांगितलं होतं की आम्ही समोरच्या संघाला 40 ते 45 धावांपर्यंत थांबवणार आहोत आणि त्यासाठी समोरचा संघ देखील आपण बघितला भावाले संघ एक तगडा संघ आहे आणि त्या संघाने देखील सांगितलं होतं ओपनिंग मध्ये की 60+ धावा आम्ही जमा करणार आहोत आणि त्याच दृष्टिकोनातून या ठिकाणी समाधानकारक स्थिती दोन्ही संघाच्या बाजूने का 50-50 अवस्थेमध्ये धावा देखील लागल्या जाते. समाधानकारक दोन्ही संघ असतील. दरम्यान षटक क्रमांक 2 यावेळी मार्गी लावलं जाते आणि आपल्या गोलंदाजी मार्गावर येतोय. पहिलं आपण बघितलं एक पॉवरफुल षटक हाताळण्यासाठी एक पॉवरफुल गोलंदाज होता चांगले फलंदाज होते पॉवरफुल फलंदाजी चांगली गोलंदाजी एक चांगल्या स्थितीमध्ये दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. गीतेश येतोय एक दुसरं षटक हाताळण्यासाठी आणि हा चेंडू मात्र आणखीच थोडासा एक धीम्या गतीने हाताळला होता. एक जवळपास फलंदाजापासून दूरवर हा चेंडू ठेवला होता. अजूबाईसच्या बाहेर चेंडू आणि फलंदाज देखील त्या ठिकाणी बीड होतोय आणि हा चेंडू जातोय सरळ डॉट स्वरूपामध्ये. एक पहिला चेंडू चांगला चेंडू होता रिदम चेंडू मध्ये होता स्पेल होता अतिशय लेंथ लाईन मध्ये हा चेंडू होता आणि चेंडू देखील जातोय डॉट स्वरूपामध्ये केल्यानंतर पुन्हा एकदा सज्ज असेल आपल्या गोलंदाजी मार्गावर फलंदाज मात्र सलामी जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते. अल्पेश आणि संदीप हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगल्या प्रकारे का आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि कालच्या दिवसापासून देखील एक सातत्याने चांगली पंचांची भूमिका उमेश सर आणि कृष्णा केणे सर आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर देखील योगेश जी पाटील मॅन फ्रॉम कुक्षे एक जबरदस्त उत्कृष्ट समालोचक आणि याची स्पर्धा आयोजन जे आपण बघतोय ते देखील सुनील स्मृती चषक जे नक्कीच जे करता धरता आहेत आणि ज्या ज्या वेळी स्पर्धा असते त्या त्यावेळी मात्र त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान आपल्या गावामधील संघाला सातत्याने असतोय आणि एक सन्माननीय यशवंत जी सुरे साहेबांचे जे भाऊजी आहेत त्यांच्या नावाने ही जी स्पर्धा आपण पाहतोय आणि त्यानंतर त्यांच्या मातोश्री कैलासवासी कुसुम महादू सोरे यांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. गेल्या सत्रामध्ये आपण बघितलं होतं याच मैदानावर अशाच प्रकारचं आयोजन नियोजन होतं मात्र थोडंसं फक्त नक्कीच लुकआउट यूट्यूब लाईव्ह च्या माध्यमातून ती स्पर्धा नव्हती आणि यावेळी मात्र नक्कीच रंग मात्र नक्कीच भरला जाते तो देखील यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तर ज्या ज्यावेळी या संघाचं आयोजन असतं आपल्या गावातील मात्र नक्कीच यशवंत दादा सोरे साहेबांच्या माध्यमातून गेल्या सत्रामध्ये देखील प्रथम पारितोषिक रोख रक्कम देखील या ठिकाणी आम्हाला देणगीच्या स्वरूपामध्ये प्राप्त झाली होती आणि त्याचं एक महत्त्वपूर्ण योगदान सातत्यपूर्ण आणि सातत्याने या संघासाठी आणि या गावासाठी त्यांचं नक्कीच एक चांगलं योगदान असतं. त्याचबरोबर देखील आपण बघतोय या ठिकाणी एक आकर्षक चषक जे आपण बघतोय ते देखील सन्माननीय संतोषजी सोरे साहेब यांच्या माध्यमातून एक प्रथम पारितोषिक चषक द्वितीय तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक चषक जे आहे ते देखील या ठिकाणी मला प्रोव्हाइड केलेले आहेत सन्माननीय संतोषजी सोरे साहेबांच्या माध्यमातून. तर दरम्यान आपण बघितला दुसऱ्या षटकाला देखील प्रारंभ झाला आणि लगेच एका चेंडूचा खेळ झालाय आणि तो चेंडू देखील डॉट स्वरूपामध्ये गेला होता. त्या ठिकाणी पंच देखील अतिशय चांगल्या प्रकारे निर्णय घेऊन आपल्यापर्यंत पोहोचवले जात आहेत. अतिशय एक चांगला अनुभव आहे
या स्पर्धेचं आयोजक असतील अतिशय चांगल्या प्रकारे वायस ग्रुप 4646 अभिष वाकडे असतील, कृष्णा मात्रे, विलास मोगरे, मयूर पाटील, ऑल टीम्स आई गावदेवी, वालशिम बाबदेपाडा यांच्या अथक प्रयत्नातून ही स्पर्धा साकारलेली आहे आणि या स्पर्धेचं एक नीटनेटकं आयोजन देखील आपल्याला पाहायला मिळते. एक पॉवर प्ले षटक आपण बघितलं, एक फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून पुढे आला होता, मनोज आला होता. त्या मनोजाने देखील चांगली कामगिरी केली आणि त्यानंतर देखील दुसऱ्या षटकाला देखील प्रारंभ झाला आणि 11 धावा या धावफलकावर लागल्या. विदाउट लॉस 11 धावा धावफलकावर मात्र लागल्या जात आहे. तर यापुढील देखील दोन संघ आपण तयार राहायचं आहे. एक फर्स्ट सेशन कंप्लीट झाल्यानंतर लगेचच आपल्या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल केला जाईल. जय बजरंग भावाले बी आणि अपोजिट संघ असेल आई गावदेवी वालशिंद बी. दरम्यान सामन्याला देखील सुरुवात केली जाते. पहिले षटक आपण बघितलं, पॉवर प्लेचं षटक देखील एंडेड झालं. त्यानंतर शत्रक्षण देखील त्या ठिकाणी एक विस्तारले जाते आणि जावली मात्र आणखी बॅटची काटा लागते. चेंडू देखील आपण बघतो थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू येतोय, सरळ चेंडू देखील जातो सीमारेषा आपल्याकडे 4 धावांसाठी. लडकीचा चांगला चेंडू होता बॅटची फक्त एज लागली होती. देखील त्या ठिकाणी एका बॅटची कडा घेतल्यानंतर एक थोडासा वलन घेतला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता, मात्र त्या ठिकाणी फील्ड करू शकला नव्हता. मिसफील्ड झालं. चेंडू देखील त्या ठिकाणी सीमारेषा पलीकडे जातोय. शावली मात्र आणखीच पुन्हा एकदा स्लवर लाईनचा चेंडू होता. एक रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र जवळपास आपण बघतोय शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक जो तैनात केला फ्लाय स्लिप मध्ये, तो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला एका टप्प्याने कॅरी करतोय, फेकी करतोय. तोपर्यंत एक धाव हे मात्र कंप्लीट केली जाते आणि एका धावेने धावफलक देखील जातोय 16 या धावसंख्येवर. एक कुठल्या प्रकारचा फलंदाज देखील बाद झालेला नाहीये. एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. तर योगेश पाटील सरांनी देखील मगाशी विश्लेषण केलं होतं. 108 धावा मारल्या होत्या, त्या देखील 4 षटकांमध्ये आणि त्या संघाला कुठेतरी या ठिकाणी मात्र नक्कीच सुरुवात ज्या प्रकारे आपण बघितलं 50-50% तर बघितलं तर बॅटल आपल्या दोन्ही संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय आणि पंचांचा देखील त्या ठिकाणी इशारा होतोय. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव येते. तर एका धावेने धावफलक देखील हलवारपणे एक पुढे जातोय, ते देखील 17 या धावसंख्येवर. शाबली समत्र अडकीच यस डाऊन द ग्राउंड स्वरूपात हा चेंडू होता. जवळपास डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू हाताळला जातोय आणि पंचांचा वाईट चेंडूचा इशारा येतोय आणि हा चेंडू मात्र पुन्हा हाताळावा लागेल, नव्याने हाताळावा लागेल आणि एक धाव देखील प्लस ऍड केली जाईल स्कोरबोर्ड मध्ये. 18 धावा या धावफलकावर मात्र लागल्या जाते. 4 षटकांचा सामना असेल. दुसरं षटक आपण बघतोय प्रगती पथावर. चावली मात्र नक्कीच चेंडू हवेमध्ये मिस्टेम फटका, मात्र नोमॅन्स लँडसवर चेंडू त्या ठिकाणी ट्रॅक होतोय. तर क्षेत्ररक्षक जवळपास डीप स्लॉंगड क्षेत्रापासून पुढे आला होता आणि तोपर्यंत चेंडू देखील त्या ठिकाणी एक लँडिंगवर ट्रॅक होतोय. तर नक्कीच या ठिकाणी आपल्या मान्यवर कक्षामध्ये देखील सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित होत आहेत सन्माननीय संजय जी सोरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत. वेलकम दादा, आपलं देखील सरचे स्वागत करतोय सकाळच्या सत्रामध्ये. तर यावेळी देखील हा चेंडू चांगला येतोय. डॉट स्वरूपामध्ये गेल्यानंतर धावा देखील आपण बघतोय. दोन्ही षटकांचा खेळ झाला. एकंदरीत 20 धावा या धावफलकावर लागल्या जाते आणि दोन्ही षटकांचा खेळ देखील त्या ठिकाणी कंप्लीट झाला. तर ज्या प्रकारे नक्कीच संघाच्या संगणकाने सांगितलं होतं की आम्ही 40 ते 45 धावांपर्यंत रोखण्याचा एक आमचा प्रयत्न असेल आणि तो सक्सेसफुल देखील होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण दोन्ही षटकांचा खेळ झाला. 20 धावा लागल्या जात आहेत धावफलकावर. अजूनही 12 चेंडूंचा खेळ
हा मात्र शेष असेल आणि इथून पुढे मात्र नक्कीच मर्यादित ज्या वेळी मात्र नक्कीच चेंडू राहिले जातात त्यावेळी आपल्या मनामध्ये आपला इरादा मात्र नक्कीच त्या ठिकाणी स्पष्ट नक्कीच करण्याचा एक इरादा असतो तो देखील फलंदाजीच्या माध्यमातून आणि अजूनही 12 चेंडूंचा खेळ शेष असेल आणि इथून पुढे मात्र नक्कीच आकाशाला गवसणी घालणाऱ्या फटक्यांची आवश्यकता असेल आणि मोठे फटके मारण्यासाठी देखील त्या ठिकाणी एक प्रयत्न देखील असेल आणि ते मोठे फटके येतील का त्यासाठी गोलंदाज देखील आणखी थांबेल का दोन्ही संघांसाठी प्रश्नचिन्ह असेलच पण जे 6 चेंडू तिसऱ्या षटकामध्ये हाताळले जातील त्यावर मात्र नक्कीच निर्धार असेल तो धावफलक आणि किती धावांपर्यंत थांबवतोय यासाठी गोलंदाज देखील सज्ज असेल आपल्या बॉलिंग स्लाईनवर तर विशाल येतोय षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आपल्या बॉलिंग स्लाईनवर एक पहिलं षटक आपण बघितलं 11 धावा त्या ठिकाणी खर्च केल्या होत्या त्यानंतर गीतेश यांनी जे दुसरं षटक हाताळलं त्यामध्ये देखील अप्रतिम कामगिरी केली फक्त आणि फक्त 9 धावा खर्च करतोय थांबवले गेले पूर्णपणे शाबली समोर नक्कीच शॉर्ट पिच चेंडू होता चेंडू देखील जातोय जवळपास कॉर्नर क्षेत्रामध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र फेकी थोडीशी त्या ठिकाणी खराब येते स्लो येते आणि तोपर्यंत दुसरी धाव देखील मात्र कम्प्लीट केली जाते आणि या 2 धावेने धावफलक देखील जातोय 22 आकड्यावर जाऊन पोहोचतोय कारण पहिला चेंडू आपण बघितलं थोडासा कुठेतरी का हाफ ट्रॅकर चेंडू होता आणि चेंडू देखील त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे एक नक्कीच चांगला प्लेसमेंट होता चांगला फटका होता तर कुठल्या प्रकारचा फलंदाज देखील आतापर्यंत बाद देखील झालेला नाहीये तर नक्कीच एक संत सावध सुरुवात देखील आपल्याला पाहायला मिळाली क्षेत्रामध्ये आणि शेवटच्या षटकामध्ये त्या ठिकाणी मिसफील्ड होते आणि चेंडू देखील त्या ठिकाणी चुकी केली जाते आणि चुकीला त्या ठिकाणी मात्र आणखीच पंचांचा इशारा येतोय 4 धावांचा चुकी केली जाते आणि चुकीला माफी नाही चेंडू जातोय सर्व सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी धन्यवाद तर चौकाराच्या सहाय्याने धावा देखील जात आहेत पुढे धावफलकावर 26 धावा कुठल्या प्रकारचा फलंदाज देखील बाद झालेला नाहीये एक चांगली सुरुवात आता मात्र या ठिकाणी पाहायला मिळते एक पहिल्या चेंडूवर आपण बघितला 2 धावा आल्या दुसऱ्या चेंडूवर त्या ठिकाणी मात्र थोडेसे एक मिसफील्ड झाली आणि त्यानंतर लगेच चौकार येतोय कारण ज्याच्या वेळी क्रिकेटच्या पटलावर आपल्याला खेळावं लागतं त्यावेळी सातत्याने ज्यावेळी आपल्याकडून एक चांगली गोलंदाजी होत असते त्यावेळी मात्र नक्कीच गोलंदाजाला साथ जी हवी असते ती क्षेत्ररक्षकांची आणि ज्याच्या वेळी चांगले क्षेत्ररक्षण होत आहे त्यावेळी मात्र नक्कीच एक आत्मविश्वास हा गोलंदाजाचा वाढला जातोय आणि ज्यावेळी मात्र नक्कीच चांगला अप्रतिम झेल फलंदाज फेल पहिल्या विकेटचं पतन तर पहिल्या विकेटचं पतन झालं डगआउटला जावं लागलं तो फलंदाज अल्पेश नव्याने ऑन द क्रीजवर येतोय फलंदाज वेदांत येतोय तर अडकीच विकेट क्रमांक 3 वर येतोय खेळण्यासाठी 1 डाऊनला येतोय आणि हा चेंडू आल्याबरोबर लगेचच त्या ठिकाणी मात्र आपण बघतोय डॉट स्वरूपामध्ये हा चेंडू जातोय एकंदर आपण बघतोय संदीप त्या ठिकाणी सलामीला येतोय मात्र ज्या प्रकारे एक मोठे फटके मारू दिले जात नाही आतापर्यंत षटकार देखील आतापर्यंत आलेलं नाहीये याचंच कारण कंटेंट एक पटलावर एक चांगली गोलंदाजी देखील त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते शावली मात्र नक्कीच अक्रॉस द लाईन सफल खेळण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र चेंडू देखील त्या ठिकाणी सरळ निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट स्वरूपामध्ये नक्की थोडासा एक शॉर्ट पिच चेंडू होता चेंडू देखील त्या ठिकाणी एक थोडासा वेग होता आणि चेंडू निघून सरळ गेला एक टायमिंग करू शकला नव्हता फलंदाज संदीप लडकीत एक संत साबत सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली होती कुठल्या प्रकारचा फलंदाज बाद नव्हता कारण ज्या प्रकारे एक मोठ्या फटक्यांची अत्याचारी होणं गरजेचं होतं आणि त्याच प्रकारे मात्र थांबवलं जाते कुठेतरी एक गोलंदाज देखील विशाल आपल्या गोलंदाजीवर सज्ज असेल पुन्हा ज्यावेळी मात्र नक्कीच चौक केलाय चेंडूला आणि हा चेंडू देखील जाईल सरळ पाईनलेक क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी बिग बिग शॉट षटकार
तर षटकाराच्या जोराने धावा देखील धावफलकावर मात्र वेगाने पुढे जात आहेत. त्या देखील 32च्या आकड्यावर जाऊन पोहोचतोय की जवळपास तिसऱ्या षटकातील शेवटचा हा चेंडू होता. थोडासा ओलगला चेंडूला, एक नक्कीच हाफ ट्रॅकर चेंडू होता आणि चेंडूला लगेचच त्या ठिकाणी लॉक केला होता. जवळपास फाईन लेग क्षेत्राच्या वरून पाठवला होता 6 धावांसाठी आणि त्याच्या जोरावर मात्र कुठेतरी 32 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. आणि खंडेश्वरी भावाले संघ आणि शेवटचं षटक असेल, स्लॉकवरचं षटक असेल आणि गोलंदाज येतोय रोशन आपल्या बॉलिंग लाईनवर असेल. शावेली मात्र नक्कीच मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये फटका फसलाय. मात्र नक्कीच नोमॅन्स लँड्सवर चेंडू ट्रॅक होतोय. तोपर्यंत दुसरी धाव देखील अतिशय चांगल्या प्रकारे कंप्लीट केली जाते आणि या दोन धावेने देखील धावफलक देखील जातोय. तो देखील 34 आकड्यावर धावा लागल्या जात आहे. एक फलंदाज बाद 34 धावा, अजूनही 5 चेंडूंचा खेळ मात्र नक्कीच अजूनही बॅलेन्स असेल. शावली मात्र नक्कीच पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. हवा तसा बॅट आणि चेंडूमध्ये त्या ठिकाणी साध्य होत नाहीये, चांगला टायमिंग देखील त्या ठिकाणी होत नाहीये. तर एक धाव येते आणि एका धावेने हलवरपणे धावफलक देखील पुढे जातोय. तो देखील 35 धावा धावफलकावर लागल्या जात आहे. एक नक्कीच थांबवलं गेले समोरच्या संघाला, ज्या फलंदाजाने ज्या संघाने मात्र आणखी 108 धावांचा विक्रम केला होता त्या संघाला मात्र आणखी त्या ठिकाणी थांबवलं होते. यावेळी मात्र आणि चेंडू देखील जातोय सरळ लॉंग लेग क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी. जवळपास बॅटची एज लागली, चेंडू देखील आपण बघितला, लगेचच ट्रॅव्हल झाला लॉंग लेग क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी चौकार येतोय आणि त्याच्या जोरावर धावा देखील पुढे जात आहेत. त्या देखील 39 या धाव संख्येवर. इथून पुढे कुठेतरी एक 40+ 40 ते 45 धावांपर्यंत थांबवण्याचा त्या ठिकाणी इरादा आपला स्पष्ट केला होता. तर कुठेतरी एक नक्कीच सक्सेसफुल होण्याच्या मार्गस्थ आणि क्रिकेटच्या पटलावर आपल्याला पाहायला मिळते. त्याचे ध्येय किती मोठं असू दे, या क्रिकेटच्या पटलावरचा आवड आणि आत्मविश्वास जर असला की सर्व काही अशक्य असणारं शक्य होत असतं आणि ते देखील या ठिकाणी पाहायला मिळते. 39 धावांवर थांबवले जाते. आई खंडेश्वरी भावाले संघाला आणि बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील निर्धाव स्वरूपामध्ये होते. काय गोलंदाजी होते, सुपर गोलंदाजी, नाईस डिलिव्हरी यावेळी आपल्याला पाहायला मिळाली. तर बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र नक्कीच डॉट स्वरूपामध्ये गेल्यानंतर एक थोडासा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल फलंदाजाच्या मनामध्ये, आता करायचं काय. आणि हा चेंडू देखील आपण बघतोय जवळपास अक्रॉस द लाईन सपळून खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि हा चेंडू देखील डॉट स्वरूपामध्ये गेला होता. मात्र एसटी रक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय आणि जवळपास 22च्या स्वरूपामध्ये ही धाव येते आणि पंचांचा देखील त्या ठिकाणी इशारा येतोय. 4थं षटक देखील संपलं जाते आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावा देखील धावफलकावर लागल्या जाते. 40 धावा लागल्या जाते आणि 41 धावांचं समोर टार्गेट ठेवलंय, ते देखील एकीविरा सांगे या संघासमोर. तर पुढील 2 संघांना मी आवाज देतोय, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. जय बजरंग भावाले बी संघाचा संगणक तर समाप्त करा. जय बजरंग भावाले ए संघ आहे आणि आईगाव देवी वालशिंद बी संघाचा संगणक. चला आपण लगेचच नाणेफेकीसाठी आपल्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तर लगेचच आपण जातोय टॉस बॉक्स मध्ये. 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल केला जाईल. जय बजरंग भावाले ए, त्याचबरोबर आई गावदेवी वालशिंद. तर आपल्या मंडळ कक्षामध्ये विनंती असेल की सन्माननीय शिवाजी केणे साहेबांना विनंती असेल की नक्कीच या 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. तर जो कॉइन एक मुख्य वैशिष्ट्य आहे
एका बाजूला आपण बघतोय सुनील स्मृती, तर एका बाजूला आपण बघतोय आई गावदेवी बी. अशा प्रकारचा हा कॉइन आहे. तर आणखीच मी सुपूर्द करतोय सन्माननीय शिवाजी केणे साहेबांच्या हातामध्ये. तर नाणेफेकीचा कॉल देखील या ठिकाणी केला जातोय. तर नक्कीच आई गावदेवी बी. तर नक्कीच नाणेफेकीचा कॉल लागलाय आई गावदेवी वालचिंद बी संघाच्या बाजूने. तर मान्यवरांना विनंती असेल की नक्कीच आपण मान्यवर कक्षामध्ये आपण असणं व्हायचं आहे. तर नाणेफेकीचा कॉल लागलाय आई गावदेवी वालचिंद बी संघाच्या बाजूने. नाणेफेकीचा कॉल लागलाय अवेश नक्कीच स्वतः आयोजक आहेत. तर नक्कीच काय निर्णय असेल? फील्ड करण्याचा निर्णय. तर आणखीच बॉलिंग करण्याचा निर्णय आहे. समोरचा संघ जर विचार करायला गेला तर एक मजबूत संघ आहे. या संघाबरोबर खेळताना त्या समोरच्या संघाला किती धावांपर्यंत एक रोखण्याचा आपला प्रयत्न असेल? 40+. तर आणखीच 40+ तिथपर्यंत थांबवण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. त्यासाठी गोलंदाज नंतर आणखी जबाबदारी द्यावी लागेल. एक फ्रंटलाईन गोलंदाज पहिला गोलंदाज असेल. त्यानंतर देखील असे कुठले गोलंदाज आहेत की त्यांच्यावर एक जबाबदारी दिली जाईल आणि 40 धावांच्या पलीकडे मात्र नक्कीच थांबवण्याचा एक प्रयत्न असेल. विनोद आहे, मी स्वतः आणि सागर आणि विलास. तर नक्कीच आणि त्याचबरोबर तुमचं जे आयोजन आहे तुम्ही स्वतः आयोजक आहेत आणि यासाठी मात्र नक्कीच ओमसाई लोणार आमने असोसिएशन असेल. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला एक प्रतिसाद मिळतो तुमच्या गावातील क्राऊडचा आणि खास करून यशवंत सोरे साहेब त्यांच्याबद्दल नक्कीच आपलं काही मत असेल? खूप चांगले आहे ते आणि आम्हाला एवढा सपोर्ट करतात आणि आम्हाला जे या गोष्टी देतात आम्हाला त्यांचा खूप मी आभार मानतो. तर नक्कीच धन्यवाद. त्याचबरोबर आपण बघतोय या ठिकाणी जयभद्र भावाले हे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करण्यासाठी तुम्हाला निमंत्रित केलेलं आहे, इन्व्हाइट केलेलं आहे. समोरच्या संघ देखील सांगितलेलं आहे की 40 धावांपर्यंत आमचा एक थांबवण्याचा प्रयत्न असेल. तर तुमचा नक्की त्या ठिकाणी मानस किती धावांपर्यंत जाण्याचा असेल? 40+ जाण्याचा प्रयत्न असेल आणि चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच. आणि त्यासाठी मी तुमची मॅच देखील गेल्या सत्रामध्ये याच मैदानावर बघितली होती. चांगली बॅटिंग लाईनअप देखील आहे. तर असे कुठले फलंदाज आहेत की त्यांच्यावर एक जबाबदारी असेल? अनंता केने आहे, योगेश आहे. तर त्याचबरोबर हे जे आयोजन नियोजन आपण बघतोय या आपल्या परिसरामध्ये जे आयोजन नियोजन आहे एक जबरदस्त आयोजन नियोजन आहे. आणि या स्पर्धेविषयी आपलं काही नक्कीच मत असेल? स्पर्धेविषयी चांगली स्पर्धा आहे आणि ग्राउंड सुद्धा खूपच चांगला आहे आणि खेळण्याची इथे मजा सुद्धा येते. तर नक्कीच तुमच्या दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. लगेचच वलतोय समालोचक कक्षामध्ये ओरडू योगेश पाटील सर. थँक्यू सो मच किरण जाधव. तर दोन्ही कॅप्टनचं आपण या ठिकाणी मात्र म्हणत ऐकलं. तर दोन्ही संघांचं आपण जर या ठिकाणी मत ऐकलं तर मात्र दोन्ही संघ या ठिकाणी चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करते. परंतु इथे चांगला खेळ करावा लागेल एकविरा स्पोर्ट्स सांगेत संघाला. कारण टार्गेट आहे 41 धावांचं, म्हणजे प्रत्येक 10.225 सरासरी आपल्याला ठिकाणी पाहायला मिळते. पहिला चेंडू पाहिला तर स्वेर चेंडू पाहायला मिळाला व्हाईटच्या स्वरूपात. इथे मात्र थोडेसे सफल झाले. हुक करतोय खूपच छान फाटका चेंडू अतिशय वेगाने ट्रॅव्हल होतोय. लॉंग लेग सीमेरेषेला मात्र जाऊन धडक देतोय. पहिलाच चौकार फलंदाज रोशन मोगरेच्या बॅटमध्ये पाहायला मिळतोय. रोशन आणि प्रांजल हे दोन सलामीवीर आपल्याला पाहायला मिळतात आणि षटकाला सुरुवात करतोय अल्पेश. उलटा चेंडू आहे ऑन साइडला चांगला पिकअप करतोय. चांगला मिडलिंग पाहायला आपल्याला चेंडू निघून जातोय डीप मिडविकेटच्या दिशेने. सिंगल धाव पाहायला मिळते. युवा संघ आहे आणि मात्र या संघाला या संदर्भात विजयश्री प्राप्त करायचे असेल तर तुम्हाला मात्र या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च करावा लागतील, विकेट्स प्राप्त करावा लागतील आणि तोच प्रयत्न इथे मात्र करण्याचा मानस इथे मात्र केला. पुलटा चेंडू आहे ऑन साइडला पिकअप करतो. या एलिव्हेशन झालं नाही आणि त्याच कारणे पाहतोय चेंडू जमिनीच्या साह्याने मात्र निघून जातो या मिडविकेटच्या दिशेने. दोन पारंपरिक खेळाडू आपण पाहतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये डीप मध्ये पाहायला मिळतं. एक डीप लॉंग ऑफला आहे तर एक मिडविकेटच्या दिशेने. यानंतर जय बजरंग स्पोर्ट भोपाळ ए विरुद्ध आयोजक संघ अर्थात वालचिंद बी संघ इथे मात्र इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे. तर खूपच मोठी मॅच प्रेक्षकांच्या समोर या ठिकाणी येणार आहे. सुरेख फटका इनफिल्डच्या डोक्यावर
पॉइंट इथे मात्र चेंडूला धाडला जातो या रोशनच्या पाचमध्ये निघणारा हा दुसरा चौकार. खूपच खराब चेंडूची फेकी पाहायला मिळते. गोलंदाज अल्पेश कडे वारंवार फुलटॉस चेंडू ती मात्र लेंथ पाळते आणि त्याच्यावर मात्र फलंदाज चांगल्या प्रकारे मात्र फायदा उचलतात. स्वीप करण्याचा प्रयत्न झाला या ठिकाणी. थोडेसे शफल झाले होते फलंदाज रोशन, परंतु चेंडू मात्र निघून जातो डाव्या एसटीच्या पलीकडे. पंचांचा इशारा वाईट. एकूण धावसंख्या डबल फिगर्स मध्ये आपण पाहतोय 1-2 अर्थात 12 धावा. इतके विकेट्स आतापर्यंत या ठिकाणी सांगे संघाने गमावला नाही. एक जमेची बाजू आहे, एक मजबूत पायाभरणी ते मात्र पाहायला मिळते. अजूनही विजयासाठी 29 धावांची गरज. काल सुद्धा आपण पाहिले की अनेक फलंदाजांनी या खेळपट्टीचा अतिशय चांगल्या प्रकारे मात्र फायदा उचलला. असं वाटतं की नंदनवन खेळपट्टी आहे फलंदाजांसाठी. पहा पुन्हा एकदा खराब चेंडू आणि चेंडूला फेकून देतो या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून 6 धावांसाठी. खराब षटक इथे मात्र पाहायला आपल्याला अल्फेज चकरनं आतापर्यंत पाहिले तर तब्बल 3 ते 4 फुलटॉस चेंडूची डिलिव्हरी ती मात्र फेकली आणि त्याच्यावर मात्र हवं ते समाचार मात्र या ठिकाणी पाहायला आपल्याला रोशन मोगरेच्या बादमधनं 360 फलंदाजी. कारण मैदानाच्या चौफेर बाजूने आपण फटकेबाजी पाहतोय. हे तर वैशिष्ट्य आहे रोशनचं. एक क्लासिकल स्ट्रोक प्लेअर आहे, परंतु या ठिकाणी काय फलंदाजी साकारतोय. एकूण धावसंख्या पाहिली तर बिनगडीबाज 18 धावा. असं वाटतं की सकाळच्या क्षेत्रामध्ये हा गोलंदाज डी मार्ट मध्ये शॉपिंग करण्यासाठी गेला आणि अनेक पैसे मात्र त्याने खर्च केले. अशा प्रकारचे दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. सेन्सिबल क्रिकेट. कारण रोशनला माहिती की आपली स्थिती आता फार मजबूत आहे. आपण अशा रीतीने सुद्धा धाबा जोडल्या तरी त्या धावसंख्येपर्यंत आपण सहजपणे पोहोचू शकतो आणि तशाच प्रकारचा खेळ इथे मात्र शेवटच्या चेंडूवर पाहायला आपल्याला हलक्या तरी चेंडूला पुश केलं. पुश कर खुश राहिलो आणि अशा रीती एक सफल षटक मित्रमंडळी सांगे संघासाठी. कारण तब्बल 19 धाबा या पहिल्या ओव्हरमध्ये मात्र या दोन फलंदाजांनी जोडल्या. प्रांजलने एका चेंडूला सामोरा गेला, एक धाव त्याच्या बॅटमध्ये पाहिली. त्यानंतर रोशनने 5 चेंडूला सामोरा गेला, तब्बल 16 धावा त्याच्या बॅटमध्ये आल्या. एक षटकार आणि एक 2 चौकाराच्या साहाय्याने आपण पाहतोय नाबाच्या रूपाने खेळपट्टीवर निराश केला आहे आई खंडेश्वरी प्रतिष्ठान भावाली संघाने. कारण या संघाने बॅटिंग लाईनअप पाहिली तर अगदी मजबूत आहे, परंतु या ठिकाणी एक सर्वाधिक धावसंख्या उभी केली होती, 40 धावा जोडल्या होत्या. परंतु सुरुवात आपण जर पाहिली तर पारपती षटकामध्ये मात्र खूपच खराब पाहायला मिळाले आणि त्याच कारणाने कुठेतरी हा संघ आता मात्र बॅकफुटला पाहायला मिळतोय. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र फक्त आणि फक्त 22 धावेंची गरज. आजच्या दिवसातील हा पहिला सामना भावाली विरुद्ध सांगे. यानंतर अजून एक भावाली संघ इन ऍक्शन मध्ये आपला पाहायला मिळालेला, अर्थात जबरदस्त स्पोर्ट भावाली संघ असणार आहे. त्या संघामध्ये पाहिले तर अनंत गेने इन ऍक्शन मध्ये असलेल्या अतिशय जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. या सत्राचा विचार केला तर अतिशय कामगिरी आपल्या संघासाठी सातत्याने करतोय आणि पाहूया त्यांचा खेळ कशा प्रकारचा इथे मात्र पाहायला मिळेल. खेळ सुरू करायचा आहे. पाबंदी मात्र पॉवर प्ले समाप्त झालेली आहे. आज थोडस नियमामध्ये थोडस बदल करण्यात आलं, कारण नॉन पॉवर प्ले मध्ये फक्त 2च खेळाडू आपल्याला 38 सर्कल मध्ये पाहायला मिळणार आहेत. शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फायनलच्या दिशेने आपण पाहू शकतो आणि बाकी विखुरलेलं क्षेत्रक्षण पाहतोय आपण डीप मध्ये. इथे मात्र थोडीशी शपल झाली. ऑन साइडला पिकअप करायचं होतं चेंडूला, परंतु चेंडू सरळ जाऊन अंगाला स्पर्श करतोय गोलंदाज प्रशांतने. मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात केली. डॉट चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. तर आई गावदेवी वालशिंद बी संघाचे जे आयोजक आहेत त्याची मॅच आहे त्या सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे. इथे मात्र मिस टाइम पडका चेंडू हा चेंडूखाली जाण्याचा प्रयत्न करतोय. झेल होण्याची संभावना होती त्या ठिकाणी, परंतु पहा कॉलिंग होणं मित्रांनो फार गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही अशा प्रकारे झेल टिपता त्यावेळी 2 खेळाडूंमध्ये आपल्याला नेहमीच भिडत पाहायला मिळत असतं. परंतु या ठिकाणी चेंडू हातामध्ये विसाला होता, परंतु मात्र व्यवस्थित गॅदरिंग करता आला नाही. जीवनदान मिळते रोशनला.
आणि हा जीवनदान कदाचित महागडर सुद्धा ठरू शकेल, कारण असा हा फलंदाज आहे की कोणत्याही शेडी या सामन्याला मात्र कलांनी देऊ शकेल. चूक झाली आपण पाहिलं तर डीप मध्ये विकासकडे मात्र झील सुटलाय. पुन्हा एकदा मात्र तशाच प्रकारचा फटका पाहायला मिळतोय. उंची जास्त आहे, अंतर प्राप्त होईल का? व्हॉट अ ग्रेट कॅच. एका हाताचा कमाल आणि दाखवून दिलं की आपला हात जगन्नाथ का आहे. पहिला झटका या ठिकाणी सांगे संघाला. विकासकडे मात्र झील सुटलाय. विकासकडे मात्र ग्रेट 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 व्हॉट कॅच, ब्रिलियंट, आउटस्टँडिंग. आपण रिप्लाय मध्ये पाहू शकता अगदी स्थिरपणाने उभे राहिले डीप मध्ये आणि स्वतःवर कंट्रोल सुद्धा केलं होतं. त्या ठिकाणी पहा अगदी आपल्या स्वतःला झोकलं आणि काय कंट्रोल आपल्या स्वतःवर पाहायला म्हणतो. या एकाच हातामध्ये एकाच ऍक्शन मध्ये मात्र गॅदर केलं क्षेत्ररक्षक विकासकडनं. या अगोदर त्याच्याकडे झेल सुटला असता, परंतु तो सोपा झेल होता, परंतु हा कठीण झेल त्याने मात्र समाप्त केला आहे. हेच तर क्रिकेट आहे, कधी काय घडेल याची आपण कधी प्रचिती मात्र करू शकणार नाही. नवीन फलंदाज मनोज पाटील. व्हॉट अ ग्रेट प्लेयर ऑफ आमने लोणार परिसर. इनसाइड आउटचा फटका खेळायचा तो लिडिंग एज, चेंडू हवेत आणि स्वतः गोलंदाज चेंडू खाली सॉफ्ट अँड बॅक टू बॅक दुसरा झटका सांगे संघाला. थँक्यू. फ्लिक करायचं होतं, परंतु मात्र या ठिकाणी बॅटच्या दिशेने मात्र या ठिकाणी चेंडू स्पर्श झाला आणि त्यामुळेच पाहतो की एक संधी निर्माण झाली. गोलंदाज प्रशांतला खूपच छान इथे मात्र कमबॅक केलाय, कारण एक 2 विकेट्स आतापर्यंत त्याने प्राप्त केले. धावसंख्या 21, 20 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 14. टार्गेट आहे 41 धावांचं. विकेट हॅट्रिकवर आता मात्र गोलंदाज असणार आहे प्रशांत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो विशाल. मनोज पाटीलवर आता मात्र जबाबदारी असेल आपल्या संघाची, कारण फार अनुभवी खेळाडू आहे. पहा जबाबदारी स्वीकारताना, कारण अशा फटक्यामध्ये पाहिलं तर मनोज पाटीलला जाणलं जात नाही. त्याच्याकडनं आपण पाहतो नेहमीच अपेक्षा असतात की मोठे फटके पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात, परंतु जी परिस्थिती आहे सांगे संघाची त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी फलंदाजी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो या मनोज पाटील. पहिल्या चेंडू सामोरा गेला, हलक्या तरी चेंडू पुश करत चेंडू हवेत होता, परंतु क्षेत्ररक्षकापासून थोडंसं दूर चेंडू सेफ लँड झाला आणि पहिल्या चेंडूवर आपलं स्वतःचं अकाउंट इथे मात्र ओपन करतोय. धावसंख्या 22, 22 धावा, लॉस ऑफ 2 विकेट्स. दिवसातले पहिला सामना असं वाटतं की शेवटच्या षटकापर्यंत कदाचित एक रंगत निर्माण होऊ शकेल, ज्याप्रमाणे हे 2 फलंदाज आता मात्र खेळपट्टीवर फलंदाजी करतायत. सुरुवात जबरदस्त पार मिळाली, अर्थात रोशन मोगरेकडनं 8 चेंडूचा त्याने सामना केला, 18 धावांचं योगदान दिलं. त्यामध्ये एक षटकाराचा समाविष्ट तर 2 चौकाराचा समाविष्ट. वेल कमी घ्या, मी ही अनाऊन्स तुम्हाला वारंवार केली जाणार नाही. वेल कमी घ्या, कारण आज आम्हाला एकूण 9 सामने खेळवायचे आहेत, कारण 10 संघ आज इन ऍक्शन मध्ये असणार आहेत. लेफ्टी अँड राईटी कॉम्बिनेशन, कारण विशाल आहे डावखुऱ्या हाताचा फलंदाज आणि त्याच मुले पाहतो की थोडासा फेरबदल केला जातो या क्षेत्ररक्षणामध्ये. खूपच छान चेंडू या ठिकाणी पाहिला, थोडंसं फ्लाईट दिलं चेंडूला आणि जाग्यावरच म्हणतो ऑन साईडला खेळण्याचा विशालने प्रयत्न केला, थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि शेवटच्या चेंडूवर सुद्धा पाहिलं तर कुठली धाव मात्र त्यांनी खर्च केली नाही. म्हणजे सुरुवात डॉट चेंडून केली प्रशांतने आणि मात्र षटकाचा अंत सुद्धा डॉट चेंडून पाहिला. फक्त 3 धावा आपल्या स्पेलमध्ये खर्च केले आणि 2 बहुमूल्य विकेट्स त्याने प्राप्त केले आहे. जबरदस्त या ठिकाणी जॉब स्वीकारताना ज्या षटकाची भावाला संघाला आवश्यकता होती तो कमबॅक षटक आपण पाहिलं. समीकरण आता मात्र असणार आहे 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. दोन्ही संघांच्या माहितीसाठी चेसिंग कंपल्सरी आहे. सामना जर टाय झाला तर लक्षात घ्या ज्या संघाने प्रथमतः फलंदाजी केलेली आहे त्या फलंदाजाला आम्ही मात्र विजय घोषित करू. या ठिकाणी हे खिलाडी कक्ष थोडंसं दृश्य आपण पाहू शकता, थोडंसं चिंतेचं वातावरण आहे आतापर्यंत, कारण अजूनही या सामन्याचं चित्र स्पष्ट झालं नाही. रोशन मोगरे यांना सुद्धा पाहू शकता आपण, खूपच चांगली फलंदाजी त्यांनी साकारली, परंतु एक चुकीचा फटका म्हणू शकणार नाही, परंतु क्षेत्ररक्षक जबरदस्त प्रयत्न झालं, जबरदस्त झेल आपण पाहिलं
लॉंग लेगच्या दिशेने मात्र टेपण्यात आला आणि त्याच कारणापासून खेळाडू कक्षामध्ये मात्र स्थिरावलेला आहे रोशन. प्रवीण हा सुद्धा एक मुख्य गोलंदाज आहे भावाळे संघाचा आपण जर विचार केला तर, आणि हा षटक मात्र पूर्णपणे चित्र स्पष्ट करेल या सामना कोणत्या बाजूने झुकेल आणि कोणता संघ विजयाकडे वाटचाल करेल. 12 चेंडू 19 धावांची गरज. काय घडेल या सामन्याचं अजून चित्र स्पष्ट पाहायला मिळत नाही. मनोज पाटील जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत मात्र अशा पल्लवीत असतील एकविरा स्पोर्ट्स सांगे संघाच्या. तो विकेटने आपल्या षटकात सुरुवात करतो. या पहिला चेंडू स्लॉग, बेहतरीन स्ट्रोक. मनोज पाटीलचा हा एक स्ट्रॉंग झोन आहे आणि चेंडूला मात्र फेकून देतोय मिड विकेटच्या बाहेर. बिग षटकार. चेंडू ज्याप्रमाणे आला होता बॅटवर त्याच वेगाने मात्र या ठिकाणी निघून गेला. अगदी छाप पडली होती त्या फटक्यामागे 6 धावांची आणि षटकाराने आता मात्र पूर्णपणे गोलंदाज प्रवीणवर आता मात्र प्रेशर असणार आहे, कारण षटकाराने मात्र स्वागत केलं मनोज पाटीलने. इथे मात्र चांगला टायमिंग पाहायला होतो. मिडलिंग चांगली झाला पाहायला मिळाली परंतु गॅप शोधला नाही. चेंडू सरळ निघून जातो या मिडविकेटच्या खेळाडूच्या हातामध्ये. सिंगल धाव पाहायला मिळते. खूपच छान क्रिकेट आज मनोज पाटील मात्र प्रस्थापित करतोय, कारण त्याला सुद्धा माहिती आहे की आता मात्र मोठी जास्त बॅटिंग लाईनअप मात्र उरली नाही. जे काही करायचं आहे ते आपल्यालाच करायचं आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र फलंदाजी साकारतोय. धावसंख्या पुढे जाताना 2 गडी बाद 29 धावा. यानंतर मित्रांनो कुठे जाऊ नका, अजून एक मोठी मॅच तुमच्या समोर करणं आयोजक संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि 2 हात करतील त्या संघासमोर. जय बजरंग स्पोर्ट भाव आले. तुषार केने एक जबरदस्त फलंदाज आहेत आणि त्यांनी मात्र सिद्ध करून दाखवलेलं आहे. सलामीसाठी निघताना आपण कदाचित पाहू शकतोय चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि अपेक्षा आहेत त्यांच्याकडनं त्यांच्या संघाला. खूपच खराब चेंडू. विनाशकाली लेपरी बुद्धिका म्हटली जाते. या पंचांचा नो बॉलचा इशारा आणि चेंडू मात्र निघून जाईल नॉन स्टॉप सीमेच्या पलीकडे. 4 धावांसाठी मात्र हा पंजा आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडूचा पाठलाग करण्यात आला होता परंतु एखाद्या वेळी जर तुम्ही या आउटफील्डवर जर गॅप शोधण्यामध्ये यश प्राप्त करता तर मात्र चेंडू अडवणं पूर्णपणे अशक्य आहे. पिचच्या बाहेर मात्र चेंडूची या ठिकाणी पैकी पाहायला मिळाली आणि त्याचमुळे पंचांनी नो चेंडू मात्र घोषित केलं आणि हा चेंडू मात्र फ्री असणार आहे. प्रवीण खूपच मागणा ठरतो. या इथे मात्र चेंडूला आपटी दिली होती फ्री चेंडूचा. असं वाटलं होतं की मात्र विशाल चांगल्या प्रकारे फायदा उचलेल परंतु डॉट चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला. धावसंख्या पाहायला मिळते 34 या आकड्यावर. विजयासाठी आता मात्र 7 धाब्यांची गरज. वाईट चेंडूची लेंथ इथे मात्र पाहायला मिळते. या सरळ बॅटने लॉप करण्याचा प्रयत्न केला परंतु या ठिकाणी पाहतो की स्क्वेअर चेंडू आल्यानंतर 2 बॅक टू बॅक निर्धार चेंडू इथे मात्र पाहायला मिळाले. अशाच प्रकारची गोलंदाजी होणं गरजेचं होतं या षटकामध्ये परंतु प्रवीणने सुरुवातीला जास्त धावा खर्च केल्या आणि तो एक दडपण मात्र ठिकाणी निर्माण झाला होता फलंदाजावर. तो मात्र कुठेतरी रिलीज झाला आहे कारण आपल्याला मोठ्या रूपाने 5 धाव सुद्धा पाहायला मिळाला कारण पहिल्या चेंडूवर मनोज पाटीलच्या बॅटमध्ये षटकार सुद्धा पाहायला मिळाला आणि तिथूनच आता मात्र पाहतो की फलंदाज थोडेसे स्वस्त आहेत कारण त्यांना सुद्धा माहिती की समीकरण आपल्यासाठी सोपं पाहायला मिळतो. परंतु या ठिकाणी पहा अजून एक चांगला चेंडूची फेकी डॉट चेंडू पाहायला मिळतो. बॅक टू बॅक 3 डॉट चेंडू इथे मात्र विशालने मात्र खेळून काढलेले आहेत. आतापर्यंत 5 चेंडूना सामोरा गेला आहे. 4 डॉट चेंडू सामना केला. फक्त एकच धाव विशालच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी खेळपट्टीवर स्ट्रगल करतोय विशाल आणि मात्र कुठेतरी मनोज पाटील त्याला कानमंत्र देतोय, थोडंसं सजेशन करतोय त्या ठिकाणी. पाहूया कशा रीतीने मात्र लाभ उचलेला आता मात्र विशाल कारण या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. समीकरण बॉल टू रन इक्वेशन 7 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज. टेनिस क्रिकेटचा हा थरार मित्रांनो आपण अनुभवतोय. स्वर्गीय सुनील स्मृती चषक 2021 गावदेवी वालसिन बी आणि बाबदेव पडा याच्या माध्यमातून साकारलेली स्पर्धा. वर्ष दुसरं आहे परंतु अनुभव पाहिलं तर किमान 10 वर्षाचा अनुभव इथे मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
इथे मात्र खूपच छान चेंडू पंचांना प्रश्न विचारला उद्याट, परंतु पंचांनी मात्र ती अपील नाकारली. कारण कुठेतरी पिचिंग आपण जर पाहिली तर उजवी इष्टीच्या बाहेर पाहायला मिळते आणि पंचांचा लेग बायचा इशारा पाहायला मिळाला. तर षटकाची सुरुवात पाहिली तर कुठेतरी कडू पाहायला मिळाली, परंतु अंत गोड पाहायला मिळाला. कारण आता मात्र समीकरण असणार आहे 6 चेंडू आणि विजयासाठी 6 धाब्यांची गरज. जवळपास बॉल टू रन इक्वेशन आहे. खूपच छान आपण हे दृश्य पाहू शकता आपल्या स्क्रीनवर. सन्माननीय विकीजी म्हात्रे पहिल्या दिवसापासून पाहतोय की या स्पर्धेकडे पूर्णपणे बारकाईने लक्ष केंद्रित करतायत. त्यानंतर सन्माननीय संतोषजी सोरे यांना सुद्धा आपण पाहू शकतो. यांचं आज नुकतंच शुभागमन झालं आहे. त्यानंतर भावालीगावचे शिवाजी केणे यांना सुद्धा आपण पाहू शकता. थोडंसं संतुष्ट आहेत कारण कुठेतरी भावाली संघ बागफुटला सुद्धा आपण म्हणू शकतो, कारण अजूनही सामना संपला नाही. क्रिकेटचा भाग आहे. तुम्ही या 6 धावांचा सुद्धा संरक्षण करू शकता. कारण आपण पाहिलेले की मागच्या वीकमध्ये जी स्पर्धा झाली होती संजय स्मृती चषक 2021, एका षटकामध्ये पाहिले तर 7 धावांची गरज होती, परंतु तो सामना गोलंदाजाने त्या धावा डिफेन्स केला आणि तब्बल 5 धावांनी मात्र तो सामना आपल्या खिशामध्ये टाकला. म्हणजे हे क्रिकेटमध्ये अनेक असे विक्रम पाहिलेले आहेत. एका षटकामध्ये एका धावेची गरज होती तरी सुद्धा त्या गोलंदाजाने मात्र ते 1 धाव दिली नव्हती. असे सुद्धा काही विक्रम पाहायला मिळतात. आणि एका चेंडूवर 17 धावांची गरज होती, त्या गोलंदाजाने 17 धावा सुद्धा खर्च केलेल्या आहेत. हेच तर क्रिकेट आहे, कधी काय घडेल. आणि म्हणूनच आम्ही नेहमीच म्हणतो की जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत आपण एखाद्या संघाला विजेता घोषित करू शकणार नाही. चला लगेच खेळ सुरू करायचा आहे. प्लीज थोडंसं कॉपरेट करा मित्रांनो, कारण काल थोडंसं उशिराने शेड्यूल पुन्हा आमचा सुरू झाला होता, परंतु आज थोडंसं वेळेवर शेड्यूल सुरू झाला आहे. आणि असं वाटतं की आम्हाला प्रत्येक सामना आज 4 षटकांचा होईल याची आम्ही कात्रीने मात्र ठिकाणी दाखल देणार आहोत. तर प्लीज त्यासाठी तुमचं आम्हाला सहकार्य लावणं फार गरजेचं आहे. 6 चेंडू 7 धावांची गरज. थोडंसं या ठिकाणी दडपण टाकण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाजावर आणि अशा रणनीती आता म्हणतात प्रत्येक संघ साकारतोय. परंतु लक्षात घ्यायचं आहे जो सिली पॉइंटला जो खेळाडू आहे त्याला विनंती करतो की कोणत्याही प्रकारचा तुम्ही आवाज त्या ठिकाणी मात्र करायचा नाही. संदीप खेळ सुरू करायचा आपण प्लीज. सहा चेंडू आणि 6 धावांची गरज. सामना करेल विशाल. पहा पहिलाच चेंडू जर पाहिला तर पंचांचा नो बॉलचा इशारा पाहायला मिळतो. या खराब चेंडूने सुरुवात केली आहे संदीपने आणि मात्र संधी निर्माण होईल आता मात्र फलंदाजाकडे की फलंदाजा ज्याप्रमाणे फटका खेळायचा आहे तो मात्र फ्री माइंड मध्ये मात्र फटका खेळू शकेल. कारण विशालवर थोडंसं दडपण होतं. या ठिकाणी तुम्ही चांगल्या लेंथचे चेंडू टाकला तर कदाचित अजूनही एखाद डॉट तो मात्र खेळू शकला असता, परंतु तसं काही झालं नाही. और पिच चेंडू सरळ चेंडू फेकून देतोय लॉंग ऑन सीमेरच्या पलीकडे. विनिंग शॉट विशालच्या बॅटमधनं आणि आजच्या दिवसाच्या पहिल्याच सामन्यावर विजयश्री मात्र या ठिकाणी स्वीकारले आहे. आई एकविरा स्पोर्ट्स सांगे संघाने अनेक अनेक अभिनंदन अँड हार्ड लक. आई खंडेश्वरी प्रतिष्ठान भावाली संघ. आणि या सामन्यातील आपण सामनावरचा पुरस्कार देणार आहोत ज्याने जबरदस्त या ठिकाणी पायाभरणी रचली आणि त्याच मुले पाहतो की या धावांचा सहजपणे पाठलाग केला गेला. अर्थात रोशन मोगरे इज द मॅन ऑफ द मॅच. 8 चेंडूंना सामोरे गेले 18 धावांची एक धुव्वादार इनिंग साकारली. आपल्या स्क्रीनवर या मॅचची मॅच समरी आपल्याला पाहायला मिळते.